असं होणार नाही. कार्यक्रम चालू व्हायच्या पहिले गेले तर 800 किलोमीटर वाया गेलं माझं. तुमचे इतकुसं माझं इतकुसं लेकरू 800 किलोमीटर सोडून आले मी. त्याची काही किंमत. प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा. से मेरी लेवल थोड़ी ज्यादा होना चाहिए तो इनको समझ में आएगा. उनको और मुझे सेम कर दिया तो मेरा समझ में नहीं आएगा मैं क्या गा रही हूँ करके. अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणारे ना जज्जा वसूल भूतो ना जज्जा भूत घमंडो. घमंडे वसूल भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठे जन्माला आला, कुठल्या कुळात जन्माला आला यावरून त्याची श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्यांच्या कर्तृत्वानं त्यांची श्रेष्ठत्व ठरते. हे 2500 वर्षापूर्वी आम्हाला सांगून जाणारे तथागत सम्यक संबुद्ध त्यांना सर्वप्रथम माझं वंदन. सत्यशोधक समाजाचे संस्थापक सर्वव्यापी जगतपती त्याची नको ती माहिती कर्मकांड बुवाबाजी धर्मांधता यांचा विरोध करून खऱ्या अर्थाने धर्मांध आणि जातीय यांच्या विरोधात बंड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले. बड़ा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, पंथी को फल लागे अति दूर. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, पैसों की धुलधानी दुनिया भई दीवानी. हे सांगणारे बाबासाहेबांचे गुरु संत कबीर. तसेच मंदिर में भी खुदा है मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थर में सिर्फ उनका नाम है. हे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ज्या संतांनी लोकांनी केलेली घाण साफ केली, संध्याकाळी कीर्तनातून लोकांची डोके झाडली, ते दगडाचे टाळ करून लोकांच्या डोळ्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज. तसेच रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करणारे आणि फकीरा कादंबरीचे जनक तुमचे आमचे रत्न म्हणजे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. 18 पगड जातीला घेऊन ज्यांनी या स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साध्य केले, कसं जगायचं ते शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि कसे मरायचे हे शिकवणारे छत्रपती संभाजी राजे भोसले. तसेच राज्य घटनेचे शिल्पकार ज्यांची जयंती 1 नाही 2 नाही तर 3 महिने साजरी होतो. जूनच्या नंतर जर पाऊस आला नसता तर मला असं वाटते की 12 महिने बाबासाहेबांची जयंती साजरी केली असती. म्हणून तुम्हाला माहित आहे कोरोना आला, कोरोनाची पहिली लस आली, कारण कोरोनामध्ये आम्हाला अस्पृश्यता म्हणजे काय आम्हाला समजलं, अनटचेबिलिटी काय आम्हाला कोरोनामध्ये समजलं. पहिली लस आली कोरोनाची तरी कोरोना गेला नाही, दुसरी लस आली कोरोनाची तरी कोरोना गेला नाही, नंतर बूस्टर आला तरी कोरोना गेला नाही. म्हणजे विचार करा 2 वर्ष लोक अस्पृश्यता सहन करू नाही शकले. आम्ही वर्षानुवर्ष ते अस्पृश्यता सहन करत आलो, पण ती अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अशी एकच लस जन्माला आली 14 एप्रिल 1891 मध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करते, ज्यांच्यामुळे हे महापुरुष आम्हाला लाभले. माता जिजाई, माता भीमाई, आत्या मीराई, माता सावित्रीबाई फुले, माता महामायावती, माता महाप्रजापती या मातेलाही त्रिवार वंदन करते. गायकांचे कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक, माझे जन्मदाता आई वडील, माझे धम्मगुरु विशुद्धानंद बोधी महास्थगित बौद्ध गया आणि माझे मार्गदर्शक भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके यांना नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजचा कार्यक्रम भीम क्रांती बौद्ध जयंती महोत्सव बुद्ध जयंती निमित्त आयोजित करून तुम्हा सर्वांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, म्हणून सर्वप्रथम उद्घाटक माननीय ऍडव्होकेट सौ विद्याताई सचिन मोटे, शिवसेना नेत्या माननीय सौ सावित्रीताई तमान गोंडा रवी पाटील, सभापती कृषी व पशुवर्धन आणि दुग्ध व्यवसाय जिल्हा सांगली. प्रमुख उपस्थिती माननीय श्री संजय बापू विभूते, शिवसेना जिल्हा सांगली. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे अंकुश भाऊ हुवाडे, शिवसेना तालुका प्रमुख, श्री श्रीकांत
श्रीकांत हुवाडे, श्री विठ्ठल वाघमारे, श्री मनोहर हुवाडे या कार्यकर्त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. कारण हा पहिला माझ्या जीवनामध्ये असा कार्यक्रम झाला की लगेच मला फोन केला, तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे दीदी. आणि मी फोनवर बोलत होते, तुमचा गुगल पे नंबर कुठला आहे बोलेपर्यंत 25,000 रुपये अकाउंटला आले. दीदी कार्यक्रम बुक झाला. खरंच कार्यकर्त्यांसाठी आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. आणि खरंच बाबासाहेबांचा कार्यकर्ता आज इथे मला खूप आनंद झाला. सांगली जिल्ह्यामध्ये पहिली वेळ आले मी इथे. पूर्ण महाराष्ट्र पिंजाडून काढला पण सांगली जिल्ह्यात कोणाची हिंमतच झाली नाही अंजली भारतीला आणायची, आहे की नाही. म्हणून ज्यांनी माझ्यासाठी माझी फरमाईश केली आणि मला आणलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि कोण कुठल्या पक्षात काम करते आज मला इथं खूप चांगलं वाटलं. सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत पण एक बाबासाहेबांच्या जयंतीच्या बाबतीत सर्व एकत्र झाले. त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. आणि टाळ्या वाजवणं म्हणजे माझ्यावर उपकार करू नका, असे मेल्या मुर्द्यासारखे टाळ्या वाजवू नका. नवऱ्याचे मार बायकोचे मार खाऊन आले जसे घरून असे करून राहिले. टाळ्या कशा टाळ्या वाजवणं चांगला व्यायाम आहे. त्या मागच्या महिला मंडळ हे टाळ्या वाजवा म्हटलं तर जाऊ दे ना, ऐसान केल्यासारखं करू नका माझ्यावर, आहे की नाही. खास म्हणजे महिला मंडळ सगळ्यात जास्त संविधानाचा फायदा तुम्ही घेता. नवऱ्यानं आम्हाला एक झापड मारली तर सीधा पोलीस स्टेशनला जाता यानं मारलं म्हणून. नवऱ्याला आपण 2 झापटा मारला तरी बिचारा जाऊ शकत नाही. गेला तर त्याचीच बेइज्जती होती. अबे काय बे बायकोचा मार खाऊन आला का, असं आहे ते. म्हणून तर जरा टाळ्या असा आल्या पाहिजे, आहे की नाही. म्हणून म्हणायचं आहे छोटस वंदन गीत एकदम शॉर्टकट मध्ये वंदन गीत घेते. त्यानंतर माझं एक गीत ऐकून जे मान्यवर बसलेले आहे ज्यांचे मला नाव माहित नाही कृपा मला क्षमा करा. आणि ते सर्व बसलेत. वंदन गीत एक अंतरा एक मुखडा गाते त्यानंतर एक सुंदरसं गीत सादर करणार आहे. तेवढं माझं गाणं ऐकावं आणि नंतर कार्यकर्त्यांनी रजा घेतली तरी चालेल मला. कारण बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे तर एक वंदन गीत अंतरा मुखडा तरी झाला पाहिजे. त्यानंतर एक सुंदर मी तुमच्यासाठी एक विषय सादर या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. असती जगामध्ये कित्येक धर्म आणि जाती समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे.
आज शुभ आणि या मंगल दिनी आज शुभ या मंगल दिनी गौतमा भीमा तुम्हाला वंदिते पापी महिला मंडळ जर जय भीम आमच्या जीवनात आला नसता तर जोहार मारबाप करता करता आमचा जन्म गेला असता. जय भीम त्याचा हात वर करून आला पाहिजे असा भीमीच्या डेटापासून जय भीम. हा असे हे ज्याच्या हातात बांगड्या भरायला ते हात खाली ठेवा, जे मर्दाचे हात आहे ते वर करा. ज्यानं बांगड्या बिंगड्या वाजून हात वर करू नका. जय भीम. हा जय भीम जय भीम दिन रात करते मी, धम्म तत्वाने दुःखावर मात करते मी. स्मरण करुणे बुद्ध वंदना प्रथमा प्रबोधना सुरुवात करते. सुरुवात
सादर करणार आहे. बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं तोडी बंधना. शॉर्टकट मध्ये बंधन घेतलं कारण ताईला जायचं होतं, कार्यकर्त्यांना जायचं होतं. तरी काही हरकत नाही. जे कार्यकर्ते, जे माझे बांधव, जे माझे भाऊ बसलेले आहेत त्यांच्यासाठी सुंदरसा विषय सादर करणार आहे की तुम्हाला माहिती आहे जो उठतो कोणी म्हणते संविधान बदली झालं पाहिजे, कोणी म्हणते संविधान बाबासाहेबांनी लिहिलंच नाही, बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटते संविधान बदली झालं पाहिजे का? कोणाला वाटते हातवर करून सांगा मला बरं. कोणाला वाटत नाही संविधान बदललं पाहिजे हातवर करून सांगा. कोणाला वाटत नाही की संविधान नाही बदललं पाहिजे? महिला मंडळ, कोणाला वाटत नाही संविधान नाही बदललं पाहिजे? अच्छा, सगळ्याला वाटते. क्या बात आहे. सगळे म्हणतात कारण तुम्हाला माहिती आहे पुऱ्या महाराष्ट्रात फटकारल्या तोंडाची गायिका हो मी. पुरे इकडे बदनाम आहो अंजली भारती काही बोलतो, बरोबर की नाही? काही बोलत नाही. माझ्या बापानं मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणतो ते मला अजिबात जमत नाही. कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून पसंत करेल मी. क्योंकि हिजड़ी की जिंदगी मैं नहीं जी सकती बाबा, बरोबर की नाही? तुम्हाला माहित आहे माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोणाकोणाला माहित आहे? इथं सगळ्या महाराष्ट्रात नाही भारताच्या बाहेरही झाला व्हायरल, बरोबर की नाही? मी एका महिलाचा विषय मानत होती, लहान लहान पोरीचा विषय मानत होती. बोलता बोलता चुकून एक शब्द माझ्या तोंडातून
निघाला आणि त्याची मी दिलगिरी व्यक्त केली. कारण आम्ही जिथं चुकत नाही तिथं आम्ही चुकत नाही, जिथं आम्ही चुकलो तिथं आम्ही मान्य पण करायला तयार होतो. तरी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली. तरी तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांचा आर्टिकल 20 सांगते एका गुन्ह्याची फक्त एकच सजा लागते. पण मी आंबेडकरी गायिका हो, माझा आवाज कसा दाबायचा म्हणून माझ्यावर 5 जिल्ह्यात केस दाखल केली. म्हणजे विचार करा किती जातीवाद आहे अजून. म्हणून म्हणायचंय का भिमजी का संविधान इस देश की अमानत है, अमानत है. भिमजी का संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों, अरे संविधान से तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत है. अभी तक सही सलामत महापुरुषाच्या गाण्यावर, बाबासाहेबांच्या गाण्यावर, कुठल्याही महापुरुषाच्या शेरवर जर कोणी टाळ्या वाजवत नसेल तर आईची शपथ त्याची अवलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. वाजवते. आणि त्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजते माहिती आहे मग तुम्हाला? त्या मधातल्या टाळ्या वाजते. आता तुम्ही विचार करा तुमच्या पोटी मर्द झाले पाहिजे का ते मधातले झाले पाहिजे, तुम्ही ठरवा. मी काहीच म्हणत नाही. हा ते बाकी तयारच असते गंजीवाला, सगळं काम आहे तयारच असते. म्हणून तुम्ही विचार करा. कारण टाळ्या वाजवणं हा खूप चांगला व्यायाम आहे की नाही? ते रामदेव बाबा आपली आपटू सांगते टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, आहे की नाही? म्हणून म्हणतो की निमराव शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून शिकत होता, पण फड्यावरचा अभ्यास त्याच्या हृदयात हसत होता. वा वा वा. भीमराव वर्गाच्या बाहेर बसून शिकत होता, फळ्यावरचा अभ्यास त्याच्या हृदयात हसत होता. हे पाहून आंबेडकर नामक ब्राह्मण मास्टर कौतुकाने हसत होता. कारण बाहेर बसलेल्या भीमरावात त्याला उद्याचा महासूर्य दिसत होता, महासूर्य दिसत होता. मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा, होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. क्यों? ये कॉटलेज चालू होता क्या? ये कर दीजिए. तबले का बेस अभी हेलो 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 हेलो. म्हणून म्हणायचं काय, थोड़ा शार्प ज्यादा हो गया, थोड़ा सा. गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर. वो माइक अच्छा था भैया, इससे इसको जरा सेट कर दीजिए. हाँ थोड़ा बेस डाल दीजिए उसमें. म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. बाजारू बन के जियोगे तो यूज कर कर फेंक देगी दुनिया. एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. कारण मी अंजली भारती स्पष्टवादी आहो. माझ्या बापानं मला सांगितलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढवच म्हणणं. काय उद्या मराठी आज जरी मेलं तरी मला गम नाही. म्हणून म्हणायचंय खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर. कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर. बरी ना कर. कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर. क्योंकि औलादे खोई है फिर ये तेरे लिए राहुल. तू अपने औलाद के लिए भड़वेगिरी ना कर, तू भड़वेगिरी ना कर.
जुलूमों के सिलसिले पर भी लगेगा लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा। घर के ऊपर जो तेरे लगा है झंडा नीला, घर के ऊपर जो तेरे लगे है झंडा नीला, तू कोशिश तो कर लाल किले पर भी लगेगा, लाल किले पर भी लगेगा। लाल किले पर लगे म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे। हवा काही सुधरू नाही तुमच्या हम सबकी वो तो जान है, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। हम सबकी वो तो जान है, मरेंगे या मिटाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, फिर भी हम हम सबकी वो तो जान है। तू बॅट वाजव रे, कम कर थोडंसं, ढोलक तबला ऐकून येऊन राहिला मला, थोडंसं कम कर, थोडंसं हलकासा। हम सबकी वो तो जान है, हम सबकी वो तो जान है। खरंच कोणाकोणाची जान आहे तेच हात टाळ्या वाजवा। हम सबकी वो तो जान है, वो प्यारा सा विधान है। हम सबकी वो तो जान है, वो प्यारा सा विधान है। मी पुन्हा सांगतो, ज्याच्या हातात बांगड्या आहे ते हात वर करू नका, कारण संविधान आमचं श्वास आहे, संविधान आमचं ताट आहे, संविधान आमचं घास आहे। आणि त्या ताटात जर कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल ते समोर बसलेले बाबासाहेबांची औलाद त्यांना भर चौकात जहर पाडल्याशिवाय राहतील नाही। बरोबर की नाही? कारण संविधान एका जातीसाठी नाही भाऊ, संविधान धर्मनिरपेक्ष ग्रंथ आहे। म्हणून हे एका जातीच्या लोकांना मी म्हणत नाही की हातवर करून टाळ्या वाजवा, कारण संविधान सर्वांसाठी समान आहे, म्हणून सर्वांचा हातवर झाला पाहिजे। महिला मंडळ, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा सा तुम्हाला माहित आहे जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांपाशी गेले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही संविधानामध्ये काहीतरी टाका असं बोलण्यासाठी गेले। बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, मी हे लिहिलेलं संविधान तुम्ही वाचा। पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं आणि पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात, मी तुमच्यासाठी तुमच्यापाशी मी एवढंच मागायला आलो होतो मराठा लोकांसाठी, पण तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त या संविधानामध्ये टाकलं, खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात। हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा एवढे कमी करू नको, माझ्या कानात सगळे रिदम आले पाहिजे, समजते मला, आता कमी करायचं आधी, कमी वाढव थोडंसं। हम सबकी वो तो शान है, क्या बात आहे बा, डुमू डुमू पोरं कसे टाळे वाजून राहिले, क्या बात आहे। एका शाळेत गेली मी इमानदारीच्या ना, हे डुमू डुमू पोरं मास्तर म्हणे आमचे पोरं एवढे हुशारात म्हणे दिदी, म्हटलं काय गोष्ट करता, पहिले बघा आमचे नाव कसे होते, झिंग्या, बोंड्या, उकंड्या, चिंड्या, भांड्या असे होते। आता बाबासाहेबांच्या पुण्याने बघा आमच्या पोराचे नाव संविधान, बाबासाहेब, शिवाजी, गेली त्या
दीदीच्या शाळेमध्ये मास्तर म्हणे आमचे लेकरं हुशार आहेत दीदी म्हणे असं? काही विचारा म्हणे. म्हटलं विचारू म्हणे काही विचारा म्हणे. एका त्याला विचारलं काय नाव आहे रे तुझं तर म्हणे शिवाजी. म्हटलं सांग शिवाजी म्हणे विचारा दीदी. म्हटलं 1 घंट्याला 7 मिनिटाला 1 घंटा म्हणतात. हो हो किती 7 मिनिटाला 1 घंटा म्हणतात तर 30 मिनिटाला काय म्हणावं रे म्हटलं. तोही शिवाजी होता म्हणे दीदी 7 मिनिटाला जर 1 घंटा म्हणत असाल तर 7 मिनिटाला 1 घंटा म्हणत असाल तर 30 मिनिटाला 1 घंटी म्हणावं म्हणे. काय म्हटलं बाबा लेकराची तरक्की वा वा क्या बात आहे लेकरानं लय तरक्की केली. अधिक विचारा दिदी म्हणे अधिक विचारा दिदी म्हणे. म्हटलं सांग सावित्री दुसरा होता तिथं शाळेत जात असता की नसता का रे. कोण कोण जाते शाळेत ते डुंगू डुंगू इकडे रे कोण्या कंपनीचं प्रोडक्ट व्हा इकडे पाहू द्या मला. इकडे इकडे शाळेत जात असता का नसतं. शाळेत जात असतं कोण्या वर्गात आहे कोण्या वर्गात आहे. चौथ्या मग 6व्या वर्गात आहे. काय नाव आहे इकडे 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 प्रज्वल. अरे कोण्या कंपनीचं प्रोडक्ट होते तसा कंपनी नाही का वगैरे कंपनीचाच पैदा झाला का. अरे बापरे काय करावं गड्या. माझ्या मायमध्ये मला अंधारात दिसून नाही राहिलं. कोणी माझी माय विधवा माय असेल जिला जे विधवा असेल एखादी माय 1-2 तिला उठून यावं इकडे. जे विधवा माय असेल माझी कारण मला अंधारात दिसत नाही आणि इतक्या दूर खूप लांब झाल्या. कोणी विधवा माय आहे का माझी. कोणी विधवा माय असेल तर उठून या प्लीज. या उठून या एखादी कोणी विधवा असेल तर या. 1-2 असेल तरी या. हम सबकी वो तो शान हम सबकी वो तो शान प्यारा सा यांना उठून यांना लाजू नका या. एखादी विधवा माय असेल माझी या. 9वारी वाली एखादी विधवा असेल ते पण या. साडीवाले आले 2 या. कोणी 9वारी वाली असेल तर या एखादी उठून. मी आमचे अंकुश भाऊ जे कार्यकर्ते आहे सर्वांना विनंती करते या. तिघेही साडीवाले आले एखादी लुगडीवाली नाही का 9वारी वाली असेल एखादी ते या. हम सबकी वो कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. साडे अंकुश भाऊ कार्यकर्त्यांना घेऊन या. ताईला मला यांना गिफ्ट द्यायचं आहे बुद्धपौर्णिमेनिमित्त. कार्यकर्त्यांना बोलवा आणि त्यांना तिघींना हे माझे एकूण गिफ्ट द्या त्यांना. एखादी आजीबाई लुगडेवाली या. हो त्यांना बोलवा ना यांना देण्यासाठी. तुमच्या हाताने द्या यांना. कार्यकर्त्याच्या हाताने यांना द्या असं म्हणत आहे मी. काही महिला म्हणतात ताई या ना या. हा तिघींना द्या द्या ताई तुमच्या हाताने. हम सबकी वो तो शान हम सबकी वो तो शान तिघीला 3 द्या. हम सबकी वो तो शान हम सबकी वो तो शान प्यारा सा हम सबकी वो तो शान. अरे लिखा मेरे महिला मंडळाकडे माझा इशारा काय. 20 मार्च 1927 मध्ये 14 तारखेचा सत्याग्रह झाला. जेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती. जेव्हा दगडाचा वर्षाव झाला बाबासाहेब पुढे निघाले. दगडाचा वर्षाव झाला. एक दगड राधाबाईच्या हाती 2 वर्षाचं पोर पोटात 9 महिन्याचं बाळ हाती 2 वर्षाचं बाळ. दगडाचा वर्षाव झाला. 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. पोरगा रक्त भांबट झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही या पोटातलं जरी मेलं तरी राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. बाई नाही तर काही नाही. कालचा दिवस बघा. काल का कसं होतं आमचं नुसतं चूल आणि मूल खंडीनं लेकरं पैदा करा नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमची पोलीस मध्ये बघा डॉक्टर बघा पायलट बघा सभापती बघा सरपंच बघा. कारण माणसाचे झाले बैल आणि बायका करण फेस होईल असा जमाना आला होता. कारण नारी
मत कर प्यारे नार हीरे की खान है, नारी निंदा मत कर प्यारे नार हीरे की खान है, उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान है. कारण बाई नाही तर काही काय नाही तू बघ बाय नाही तर. हम सब लिखा मेरे भीम ने, लिखा मेरे भीम ने पन्ना हर खून से, पन्ना हर खून से, तुम्हाला ऐकून येणार का? ढोलक थकला मागे पुढे होत आहे. लिखा मेरे भीम ने, लिखा मेरे भीम ने. तबला कमी आहे का तुझा? तबला थोड़ा कमी है. ढोलक आणि तबला लेवल करा ना दादा. नहीं नहीं, ढोलक ज्यादा है तो ढोलक कम करो, तबला ज्यादा है तो ऐसा कम ज्यादा करके लेवल करो ना उनको, क्योंकि ढोलक और तबला अलग आवाज आ रहा है. मला अलग वेगळं येऊन आलं. ते पाय लिखा मेरे भीम ने. साऊंड भैया भाऊ, साऊंड एवढा चांगला आहे तुमचा, लयच इमानदारीच्यानं तुम्ही लय चांगले आहे. लयच लग्न झालं की नाही तुमचं? हे माहित नाही बा. लग्न कर दादा लवकर, पोरीने भेटून राहिले लग्नासाठी. कवारे पोरं फिरून राहिले, काय सांगू तुम्हाला, 40-40 वर्षाची 30-30 वर्षाचे पोरं फिरून राहिले, पोरीने भेटून राहिल्या. कर लवकर लग्न. हे द्या. जशी भेटन एखादी पाहून घे, कारण जास्त वय झालं तर बा. माझा एक आतो भाऊ आहे, जो माझ्या मागे लागला म्हणे दीदी कशी करा म्हणे, एखादं पोरगी पाय ना म्हणे माझ्यासाठी. त्याच्या डोक्यावर पुढे केस गेले, चिकना झाला. 40 वर्षाचा एखाद्या पोरी सिटी बसल्या तर पोरीला वाटलं काका काका म्हणून पोरी बसायचे त्याच्याजवळ. हा मला म्हणे काय दिदी तुमचं एवढं नाव आहे समाजात म्हणे, एक पोरगी बघत ना म्हणे माझ्यासाठी. बरं बाबा म्हणे, बघितलं मी एक पोरगी. चल बाबा म्हटलं, आता आतो भाऊ आहे बघतो म्हटलं. नेलं त्याला तिथं पोरगी पाहायला. आता नेलं, पोरगी आली, पोरीनं पसंत केलं, पोरीच्या बापाने पसंत केलं. म्हटलं जमलं गड्या, याचा तांडा फिट झाला म्हटलं, इथं आता जमलं. तिकून त्याची माय, तिची माय आली ना, तिकून चाय घेऊन पोरीची माय जसं झालं पाहिलं तशीच पोरीची माय बेहोश पडली. आम्ही तिच्या तोंडावर पाणी मारलं. काय झालं बापा म्हटलं. उठल्याबरोबर म्हटलं काकू काय झालं तुम्हाला? ओ माय, ह्या तर मलाही पाहायला आला होतो. प्यारा आमचे दादा, त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. लिखा मेरे भीम ने, अरे पन्ना हर खून रखा नहीं शान से, रखा नहीं शान से, रखा नहीं शान से, तो जाओगे रे जान से. दादा ढोलक है ना, डबल आवाज आ रही है ढोलक की, इस वजह से एकदम समझ में नहीं आया. विको है क्या उसमें? विको है तो निकाल डालो, वो डबल आवाज आ रही है मुझे. उसको ये करो ना, सेट करो उसको, डबल आवाज आ रही है ढोलक की. लिखा मेरे भीम ने, अरे पन्ना हर खून से, रखा नहीं शान से, तो जाओगे रे जान से, जाओगे रे जान, जाओगे रे जान, जाओगे रे जान. ये भी का निशान है, ये भी का निशान है, हमारा जिसमें प्यार, हमारा जिसमें प्यार, प्यारा सा सापड खेळा यांच्याकडून मला 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. मला पण समजून नाही राहिलं ते. बापरे, आला का दादा? मला तर वाटलं कोणी पैसे द्यायचे का नाही, तर वाटच पाहून राहिली होती मी. दे ना. अरे तूही चालला का वापस? काय राजा, मी म्हटलं कसा तरी तू आला. सुखदेव सांगून घे, मला वाटलं कोणी देते का नाही, ते तूही चालला होता राजा वापस. आमचा होतो काही अफवा सोडून बाबा नाही तर तुम्हाला माहित आहे तो खरा भोंदू बाबा आहे की नाही, तो तर जरा सरकारीच बाबा वाटला मला. विचार करा तुम्ही, त्याला सरकारी म्हणजे लय हे भेटलेलं. आता अधिक माझ्यावर केसा होईल तर होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तर तेच हे झालं वाटते की नाही तुम्हाला? विचार करा तुम्ही, सगळ्याचे फोटो, आमदार खासदार मंत्र्या जंत्र्याचे सगळ्याचे त्या खरात बाबा संग फोटो.
काय बिचाऱ्यांना 157 बायाचा उद्धार केला टेबलावर. काय विचार करा, काय सांगा तुम्हाला आता. बोललो का मग अंजली भारती बोलते म्हणते माझं तोंड दिसते. 157 बायाचा उद्धार ती टेबलावर फक्त उद्धार करून टाकला. धोंडीराम वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणतो की बाबा बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा, नाही ते खरात सारखे बाबा. फार्म हाऊस मध्ये बाळू कांबळे जपळगाव कन्नड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे काय, सवलती लेते हैं हर को मजने बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. तुम्हाला माहिती आहे सगळे साधू बंधू झाले आणि साधू बंधू कधी संत होऊ शकत नाही. संत होऊन गेले ज्यांना आम्ही संत म्हणतो. हे संत मनाचे लायकीचे नाही तरी सुद्धा अंत आम्ही, कारण मी म्हणतो अनुयायी बना, भक्त बनू नका. अनुयायी बना, आम्ही भक्त बनतो. भक्त बनल्यामुळं डोळे लावून त्यांच्यावर विश्वास करतो म्हणजे आम्हाला काही दिसत नाही. अनुयायी बना तुम्ही बाबासाहेबाचे. बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणाला विश्वास करू नका, कोणाला मानू नका, पण आम्ही कोणावर विश्वास करायचा आणि कोणावर नाही करायचा तेवढं तरी आम्हाला समज असला पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे काय, लिखा सवलती लेते हैं हर को मजने में. विचार करा तुम्ही. मनुस्मृती सांगत होती 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती सांगत होती बाईचा जर नवरा मेला तर तिच्यासोबत बाईनं सती जावं, तिला जगण्याचा अधिकार नव्हता. बाई जर आज जर नवरा मेला, आज जर लग्न झालं उद्या नवरा मेला तरी त्या बाईनं सती जावं, तिला जगण्याचा अधिकार नव्हता. विचार करा तुम्ही. मनुस्मृती सांगत होती की विधवा बाईला जगण्याचा अधिकार नाही, पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान, अरे इंदिरा गांधी विधवा होत्या, तिला सुद्धा या देशाचं पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधान. विचार करा तुम्ही आमच्या बाबासाहेबांचं संविधान काय सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. किती? 361. पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. मी सगळ्या आमदार खासदारांना म्हणत नाही, काही काही अफवा सोडले तर आमदार खासदारी खूप छान आहे, कारण माझा पक्षाशी काही मतलब नाही. मी माणसाची किंमत करतो, मी पक्षाची किंमत करत नाही. कोण्या पक्षात जाऊन तुम्ही काम करता मला त्याच्याशी काही लेनदेन नाही, पण जो समाजासाठी काम करतो, जो गरिबासाठी काम करतो त्याला पक्ष लागत नाही, त्याला फक्त कार्यकर्ता लागतो. आणि आताचे कार्यकर्ते नाही, सगळे कार्यकर्ते झाले. हा, आता कार्यकर्ते नाही राहिले. याचं धुद्या त्याचं धुद्या. अंकुश भाऊ जर समोरून कार्यक्रम घेत असेल तर दुसरे म्हणते कार्यक्रम घेतला आणि पैसे जमा केले. उगीच मोठं घालून मोठं करतात त्याच्यामध्ये. आमचं कसं आहे माहिती का, मी प्रत्येक वेळा हा विषय सांगत असतो आणि मला सांगू असं वाटतंय. आमचं कसं आहे, आम्ही स्वतःचं राहू देतो, दुसऱ्याचं बघायला जातो, आम्ही ठेवतो झाकून, दुसऱ्याचं बघतो वाकून. त्याच्यामुळं आमचे लोक निवडून येत नाही. त्याच्यामुळं आमच्या याच्यात काही होत नाही. काहून एका भावानं जर माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माई बायको उभी करतो. तुले ना मले टाक पित्रायले मै तुने खाऊंगा पिठाली कर तुझी बिने खाणी दूंगा. आता पहिले कसं होतं, गावामध्ये स्वच्छता अभियान नव्हतं. आता झालं का तुमच्या इकडे, सगळ्याच्या इकडे स्वच्छता अभियान झालं का? स्वच्छता अभियान झाले का? महिला मंडळ स्वच्छता अभियान म्हणजे संडास बांधल्या का? साध्या भाषामध्ये कोणाकोणाच्या घरी बांधले हात वर करा. आणि बाकीच्या काय उघड्यात जात असता का? आखरात जात असता का? खारीमध्ये जाता का? कारण आता जाता येत नाही खारीमध्ये. पहिले जात होतो उघड्यावर, आहे की नाही? आता बघा, पहिले कसं होतं, आमची गाडी अशी गावातून जर निघाली ना तर त्या रोडवर इकुणी पंगत बसली राहायची, इकुणी पंगत बसली राहायची. मधातून आमची गाडी यायची. आता कसं सगळीकडे स्वच्छता अभियान झालं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे पण अजूनही बघा, म्हातारे माणसं असतात का नाही, म्हातारे एकदम म्हातारे लोक, त्याला अजूनही संडासात होत नाही. बरोबर आहे ना. कशी होईल तिथे त्याला बनताच नाही ना. उचलला डब्बा का खाली, उचलला डब्बा हे खाली होय, उचलला डब्बा का खाली. त्याला माहिती आहे खाली गेल्याने काय होतं, भुरभुर हवा लागते, घन घन माशा लागते. 2-4 गावताच्या सपासप गाड्या रुतल्या, सपकणीसाठी करा कोयते. मी विषय, माझा कुठलाही विषय मनोरंजन म्हणून बघू नका. 2 माणसं घेऊन म्हातारे डब्बा घेतात आणि खारीमध्ये जातात. 2 माणसं जातात, एक असा मागं बसते आणि एक असा पुढे बसते. बसून दाखवला सांगू नका, भूतच बेकार माणूस उचलून फेकू काय. एक असा मागं बसते आणि एक असा पुढे बसते. आता मागच्याची होती म्हणजे एवढा लवकर होते का? बसलाच राहील का तिथं? फेका बरं या माणसाला खाली. चाबरा माणूस आहे यार. एक असा मागं बसते आणि एक असा पुढे बसते. आता मागच्याची होती एवढा लवकर, जशी मागच्याची होते तसं तो काय करते, आपली राहून होते, पुढच्याची धुवाल जाते. तो पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते ही तुझी होय तर माझी कुठं गेली म्हणते. विचार करा, मला स्वतःची कुठं गेली माहित नाही, मी दुसऱ्याची धुवायला जातो. आम्ही नुसतं काड्या करणारे तयार आहोत आम्ही. म्हणून आता कार्यकर्ते राहिले नाही, अर्ध्याहून जास्त कार्यकर्ते झाले. याच्यात
कशा करायच्या विचार करा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले आणि एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. दिसते तुम्हाला कोणा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव? 361 किल्ले कशाला म्हणतात? 361 किल्ले तो भाग्येश्वर झाम म्हणे. छत्रपती शिवाजी महाराज काय हे पोट्टे पाट्टे छेंबरे सामडे यायले मंत्री जंत्री कसे का कोणचे बाबा समजतात आणि काय समजतं समजत नाही मला. याच्या हुटावर मुछी नाही यायले बाबा म्हणतात म्हणे छत्रपती शिवाजी महाराज थक गए थे म्हणे. उन्होंने म्हणे अपना पगड़ी उतार के म्हणे स्वामी के सामने रख दी थी म्हणे. म्हणजे विचार करा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज थकले होते याले सांगायला आले होते. हा गेला होता तिथं बघायला मग बोलली का माझं असं नाव बदनाम होते. दिसते तो दिसते 361 किल्ले जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराजांना एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. पण आताचे आमदार खासदार चोरटे एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. निधी तू संडासावर हम सबकी वो तो शान प्यारा संविधान. सवलती लेते हैं सवलती लेते हैं हर को मजीने में हर को मजीने में हर को मजीने में. दर्द क्यों होता है दर्द क्यों होता है विचार करा तुम्ही. आमच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो त्याच्या बाजूने अण्णाभाऊ साठेचा फोटो असतो. आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो असतो त्याच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. बाबासाहेबांचा फोटो असतो त्याच्या बाजूने महात्मा ज्योतिबा फुलेचा फोटो असतो. याच्या घरी अण्णाभाऊ साठे असतो पण बाबासाहेबांचा फोटो नसतो. यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज असतो पण बाबासाहेबांचा फोटो नसतो. यांच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले असतो पण बाबासाहेबांचा फोटो नसतो. मग बाबासाहेबांची तुम्हाला एवढी एलर्जी आहे तर बाबासाहेबांची सुविधा घेऊ नका ना. काही कामच नाही ना. बरोबर की नाही? बाबासाहेबांच्या सुविधा कशा पाहिजे तुम्हाला? रामाई आवास योजना कशा पाहिजे? त्या होते येऊ दे. लेकराला समाज कल्याणच्या फुकटामध्ये हॉस्टेल कसं पाहिजे? बरोबर की नाही? सौदार योजना कशी पाहिजे? पोरीला 60,000 रुपये भेटले पाहिजे. तुम्हाला जर एवढी लाज वाटते तर बाबासाहेबांच्या सुविधा घेऊ नका ना. बाबासाहेबांचा फोटो लावायची लाज वाटते तर सवलती लेते हैं हर को मजीने में हर को मजीने में हर को मजीने में हर को मजीने में. दर्द क्यों होता है दर्द क्यों होता है फोटो के सीने में ये संविधान सबका है तुम कितने बेईमान है तुम कितने बेईमान तुम कितने बेईमान हो प्यारा संविधान वो प्यारा संविधान वो प्यारा संविधान. 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा बाबासाहेबांना या देशाला संविधान बहाल केलं मसुदा समितीला सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. बाबासाहेबांना संविधान दुपारी मसुदा समितीच्या स्वाधीन केलं आणि सायंकाळी आपल्या घरी एकटे निवांत बाबासाहेब बसले होते तेव्हा नानाचंद रत्तूचं लक्ष गेलं. अंकुश सर नानाचंद रत्तूचं लक्ष गेलं की बाबासाहेब एकटे बसले आहे पण हे काय बाबासाहेब कधी रडत आहेत तर बाबासाहेब कधी हसत आहेत असं का करत आहेत बाबासाहेब. म्हणून नानाचंद रत्तू बाबासाहेबाकडे गेले. बोलले की बाबासाहेब आज आपल्यासाठी किती मोठा आनंदाचा दिवस आहे. आज मसुदा समितीला तुम्ही संविधान सुपूर्द केलं. आज आनंदाचा दिवस आहे. तुम्ही रडताय का? आणि जर मग तुम्ही दुःखी असाल तर मधातच तुम्ही हसताय का? तेव्हा बाबासाहेब बोलले रत्तू आज मी आनंदात आहो पण मला माझ्या लेकरांची आठवण झाली. माझा राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर 4 लेकर माझे एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी गेले रे. आज मला त्यांची आठवण आली म्हणून मी रत्तू आज थोडा दुःखी झालो कारण सर्वात माझ्या आवडीचा मुलगा माझ्या राजरत्नाला मी नवीन कफन सुद्धा देऊ शकलो नाही म्हणून आज मी दुःखी आहो म्हणून मी आज रडत आहो. तेव्हा नानाचंद रत्तू म्हणतात की बाबासाहेब मी तुमचं दुःख समजू शकतो की आज एवढा आनंदाचा दिवस पण तुम्हाला तुमच्या लेकराची आठवण आली तुमचे डोळे भरून आले हे मी तुमच्या दुःखात सामील आहो. पण मग तुम्ही रडत आहात पण रडता रडता तुम्ही हसताय का? तेव्हा बाबासाहेब बोलले रत्तू अरे माझा राजरत्न माझ्या रामूच्या फाटक्या शेवामध्ये गेला मी त्याला नवीन कफन सुद्धा देऊ शकलो नाही पण आज या भारतात पैदा होणारा प्रत्येक माझा राजरत्न सुटा बुटा पोटात करावं एवढी सुविधा मी संविधानामध्ये करून ठेवली म्हणून मी आज हसत आहो. क्या बात है दीदी वाह. कारण रुतबा मेरे सर को संविधान ने दिया. रुतबा
मुझको संविधान ने दिया, दिया अधिकार भी मुझे संविधान ने दिया। अरे औरों को मिला होगा मुकद्दर से मैं नहीं जानती, औरों को मिला होगा मुकद्दर से मैं नहीं जानती, मुझको तो मुकद्दर भी मेरे बाबा साहब के संविधान ने दिया, संविधान ने दिया। गीताचा शेवट गाते लक्ष असू द्या, गीताचा शेवट गाते लक्ष असू द्या। हमारा इतिहास है हमें क्या खास है, जो भी भीड़ा हमसे, अरे जो भी भीड़ा हमसे उसका पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है। मरेंगे या मारेंगे घटना को सवारेंगे, मरेंगे या मारेंगे घटना को सवारेंगे। भाई दीपक का आवाज, भाई दीपक का आवाज, ओ प्यारा भाई दीपक का टाळ्या तरी वाजवा, पसंत आलं असेल तर वाजवा। हे चंगू मंगू मस्तात समोरचे, अय चंगू मंगू हे माझं किताब पडलं ते। सुंदरसा विषय सादर करणारे लक्ष असू द्या। वेगळा ऐकून राहिला। कारण तुम्हाला माहित आहे हा बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे, म्हणून सुंदरसा बुद्धाचं गीत सादर करत आहे, लक्ष असू द्या। बुद्ध जयंती गीत सादर करत आहे। हॅलो 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 कारण बुद्ध को मिला ज्ञान, ये वही स्थान है। बुद्ध गयाला कोण कोण गेले हात वर करून सांगा मला। बुद्ध गयाला कोणी गेलं का? दिसत नाही तू. कोणी गेलं? एकही नाही गेलं का? फक्त एकच, एकच बाई फक्त। माणसापैकी कोणीच नाही गेलं बुद्ध गयाला। अंकुश सर सगळं काही करा, पैसे यायचे पासूनच घ्या, पण एक टूर काढा बुद्ध गयाला जाण्यासाठी, आहे की नाही? एक टूर काढा, सगळे यायचे पासून पैसे घ्या, एक ट्रेनच बुक करा। यायचे पासून पैसे घेऊन तुम्ही ट्रेन बुक करा आणि तिथं राहण्याचा जो खर्च येईल तो मी करतो इमानदारीच्यानं। जेवढे तुम्ही लोक आणांना सगळ्यांचा राहण्याचा खर्च मी करतो तिथे, फक्त तुम्ही घेऊन या, किती लोक घेऊन या तिथे। मग मी असं म्हणत नाही की तुम्ही पैसे द्या जवळले, कारण हे काय तुम्हाला आमदार खासदार बनवून राहिले का तुम्ही पैसे जवळले द्या, यायचे जवळले पैसे घ्या। हे कसं यायले आपली माणसाची आजी पाय ओढतात पण समोर करत नाहीत, कारण एवढं बळ ध्यान तेवढं चांगलं आहे। म्हणून म्हणायचं आहे की बुद्ध को मिला ज्ञान ये वही स्थान है ज्ञान का बोधि वृक्ष जो धम्म की जान है। हम क्यों जाए यहाँ वहां प्रथमा, जबकि बोध गया सारे विश्व में महान है, सारे विश्व में महान है। सारे विश्व में महान है। बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे, म्हणून एक सुंदरसं जयंती गीत सादर करत आहे। धम्म की ताकत संस्कार में है, सच्चे संस्कारी बुद्ध बिहार में है। जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है, अपने बिहार में है। अपने बिहार में
तत्वामुळे जीवन जगतो खुले. तर एवढं तरी माहित आहे. बरं मी चिवर घेतला होता 3 महिन्यासाठी. मी चिवर घेतला होता. कोणाकोणाला माहित आहे मी चिवर घेतला होता? हात वर करून सांगा मला. कोणाकोणाला? महिला मंडळ. माय काय त्या शिरेलाच्या मागे लागता का हो नुसतं? ते माझ्या नवऱ्याची बायको, असं. भाभीची घर पे है, हो. सात लिबाना साथिया. हो. त्या शिरेलाच्या मागे लागू नका माय. त्या शिरेल मध्ये एक बायको 5-5 नवरे करते माय. सगळं बैकाचं काम चालू आहे. बापा. ह्या इकडे पोरीचं लग्न होते आणि इकडे माईचं लग्न होते. सगळं बैकवाचं काम चालू आहे. वाचत जा माय. जर कुठं फिरायला गेले इमानदारीच्या ना 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. नवऱ्याला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या. तुमच्या लेकरायला वाचायला द्या. कमस कम उद्या तुमची पिढी चांगली होईल. क्या बात है. कारण बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. पण आम्हाला ऐकू आलं बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आमची निघाली रॅली का चाललो आम्ही. लगते जिगर आधे इधर आधे भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुधार. निघाली रॅली आधी का चाललो. भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. आम्हाला काही लेनदेन नाही. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. चाललो आम्ही नाचत. म्हणून माय मावल्यांनो वाचणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे कोणीही नाचणाऱ्या किंवा कोणीही हिरोईनचं मंदिर झालं नाही आजपर्यंत. झालं का? कोणाही हिरोईनचं मंदिर बघितलं का तुम्ही? सुंदर आहे माधुरी दिसते किंवा कोणती मंदिर बघितलं? मंदिर जर व्हायचं असेल तर कोणीही विचार करा तुम्ही. जर चौकामध्ये फोटो लागायचा असेल तर सावित्रीबाई फुलेचा लागेल, माता रमाईचा लागेल. कोण्या हिरोईनचा फोटो कोण्या चौकामध्ये लागत नाही माय मावल्यांनो. म्हणून बाबासाहेब बोलले शिकाल तर तिकाल. शिकणं फार महत्वाचं आहे. आम्ही शिकत नाही. मी असं म्हणत नाही नाचू नका. कारण 365 दिवस जर आम्ही बाबासाहेब वाचत असेल तर एक दिवस बाबासाहेबांची बुद्धाची जयंती जर साजरी करत असेल तर आम्हाला नाचण्याचा अधिकार आहे. पण जो वाचत असेल त्याला नाचण्याचा अधिकार आहे. जो वाचतो मी म्हणून तोच नाचतो. पण आमचं कसं आहे रॅली निघाली एक हाफ बिर्याणी एक पावटी भेटली का चाललो आम्ही. भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर. आम्हाला काही लेनदेन नाही रॅलीमध्ये. बस बाबासाहेबांनी एक दिवस दिला होता आम्हाला संडे, मिशन डे, की संडेच्या संडेला तुम्ही विहारात गेले पाहिजे. पण आमच्या भावाईनं, नवऱ्यानं, बापाईनं संडेला मिशन डेला मटन डे करून टाकलं. संडे आला की पहिले आम्ही विचार करतो एक पावटी 1/2 किलो मटन भेटलं का आमचं काम जमलं. आणि इलेक्शन जर असलं इमानदारीच्यानं पक्ष पाहून इलेक्शन देऊ नका. कोणता पक्ष पाहून इलेक्शन वोट देऊ नका. माणूस पाहून वोट द्या इमानदारीच्यानं. जो तुमच्यासाठी कामात येत असेल, दुकान दरदार धावत असेल त्याला निवडून आणल्याशिवाय राहू नका. आणि जर तुमच्या नवऱ्यानं नुसतं पैशासाठी मत विकलं तर इमानदारीच्यानं अंदर नेत्याला स्वयंपाक खोलीत मस्त स्वयंपाक खोलीत बेलण्यानं सुजवा द्यायला चांगलं इमानदारीच्यानं सांगतो. टीव्हीचा आवाज वाढू. 2 फुटेपर्यंत ते द्या कसं दारूसाठी. कारण बाबासाहेब बोलले सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची चाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका. पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान बुद्ध तत्वामुळे जीवन जगतो खुले. बुद्ध तत्वामुळे जीवन जगतो खुले. बुद्ध तत्वामुळे जीवन जगतो खुले. आनंदोनी ही धरती गेली, आनंदोनी ही धरती गेली, आनंदोनी ही धरती गेली. मग अरे आली बुद्धाची जयंती. बुद्धाची जयंती आली. बुद्धाची जयंती आली. टाळ्या कशा
वाजवता आणि किती वाजवता माय खरंच तुम्हाला तुमच्या बापाची शपथ जन्मदाते. हात वर करून टाळ्या वाजवा. बुद्धाची जयंती माझ्या बापाची नाही, बाबासाहेबाची नाही, बुद्धाची जयंती. अरे आली बुद्धाची जयंती. आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती. कारण आम्ही 1956च्या नंतरचे बुद्ध आहोत. कधीचे? 1956च्या अगोदरचे आम्ही शांतवादी बुद्ध नाही. कारण बाबासाहेबांना आम्हाला बुद्धाचा धम्म दिला, आम्ही शांती झालो. पण बाबासाहेब बोलले जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार है, आम्ही जुल्म नाही सही सकते. बरोबर की नाही? 1956च्या अगोदरचे जे बुद्ध होते ते शांतवादी बुद्ध होते. पण आताचे जे बुद्ध आहे तुम्हाला विचार करा, 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराज 28,000 पेशवे कापले होते. कोणाकोणाला माहित आहे 1 जानेवारी? कोणाकोणाला माहित आहे? हात वर करून सांगा. 1 जानेवारी क्या बात आहे. 500 महाराज 28,000 पेशवे कापले होते. तर एकाच्या हिश्श्यावर आले होते 56. आता आमचे पोट्टे की नाही डुंगुडुंगू, या डुंगुडुंगूचे भांडणं झाले तर त्याला म्हणतात जाय बे जाय, त्यासारखे 56 पाहिले. वेदात नाही दिसलं. मी विचार केला, म्हटलं माझं पोट्ट कसं काय म्हणत आहे, म्हटलं 56 पाहिले. नंतर माझ्या लक्षात आलं की 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराज 28 कापले होते, तर एकाच्या हिश्श्यावर 56 आले होते. हे 56 नोट गळे म्हणतात, ते 56 होते 1818 मध्ये. म्हणून म्हणायचं आहे मिलिटरी चाहे कितने भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. का है मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कितना भी भारी हो, ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है. महात्मा गांधी म्हणायचे की सब मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. कहते हैं पंडित नेहरू म्हणायचे की बरोबर आहे, पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. बुद्धाची जयंती वसमित लेझिम मंडळ यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. याच्या लेझिम मंडळासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. सर्वांनी टाळ्या वाजवा रे, पैसे देत ना टाळे वाजवत ना. काय तुमचे वासपेटचे असे मठ झालेले लोक आहे का रे, मठ नोका पैसे देऊ, टाळ्या तर वाजवा. आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती. साधी भिंगरी वेस्पेट यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. क्या बात. अरे आली बुद्धाची जयंती 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 आली बुद्धाची जयंती. वंदना 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 सारेच बोलाया लागले, सारेच बोलाया लागले, सारेच बोलाया लागले. वंदना वंदना सारेच बोलाया लागले. अरे बुद्ध विहाराला उपास ते हो लागले, बुद्ध विहाराला उपास करू लागले, बुद्ध विहाराला उपास करू लागले. नको हिंसा चोरी, नको बेबिचारी, नको हिंसा चोरी, नको बेबिचारी. बुद्ध धर्मात आहे ग पाणी, बुद्ध धर्मात आहे ग पाणी. ओ दादा साउंड वाले दादा, रिदम मेरे आवाज से बड़ा हो गया बोला, मेरा उनको रिटर्न नहीं जा रहा. आप एडजस्ट करो ना, मेरा थोड़ा उनसे ऊंचा रखो ना, उनका कम करो ना. नहीं तो आपको समझ रहा ना उधर आवाज आ रही कि नहीं, उनको यहाँ पे समझता नहीं ना. आप
आप मेरी आवाज थोड़ा रिदम थोड़ा कम करो ना, ऐसा आपको लगता है तो मेरी उनको आवाज देना चाहिए ना, मैं क्या गा रही करके। वंदना वंदना सारेच बोलाया लागले, सारेच बोलाया लागले, सारेच बोलाया लागले. तुझ्या विचाराला उपासक ते जगले, तुझा विचाराला उपासक जागले, तुझा विचाराला उपासक जागले. नको हिंसा चोरी नको मी बिचारी, नको हिंसा चोरी नको मी बिचारी. बुद्ध धम्मात आहे गपाली, बुद्ध धम्मात आहे गपाली. अरे आली बुद्धाची जयंती, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली. शूर. आपको आप रिदम समझ रहा ना, कम क्या है ज्यादा क्या है वो वहां से एडजस्ट करो आप, क्योंकि इनको समझ में नहीं आता, तुमको समझ में आता क्या बज रहा करके. दोनों को तबला देखो अलग अलग आवाज आ रही है. आज बिगड़ी 151 रुपये आलेले, खूप खूप धन्यवाद. अरे आली बुद्धाची आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली. शुभ्र शुभ्र वस्त्र परिधान करावे, वस्त्र परिधान करावे, विहारात वंदना सर्वांनी द्यावे. बुद्ध विहारात वंदना सर्वांनी घ्यावे, बुद्ध विहारात वंदना सर्वांनी घ्यावे. नाही दारू पिऊन नाही खोटे बोलून, नाही दारू पिऊन नाही खोटे बोलू, पंचशील सर्वांनी पाळावी, पंचशील सर्वांनी पाळावी. आली बुद्धाची जयंती, आली बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली. या गीताचा शेवट गाते, या जयंती गीताचा शेवट गाते. या गीताचे कवी माझ्यासोबत जे हार्मोनियमवर बसले आहे, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कवी गायक विनोदजी इंगळे. शेवटी काय म्हणतात, बुद्ध बुद्ध कबीर महात्मा फुले, कबीर महात्मा फुले, कबीर महात्मा फुले, बाबासाहेबांनी गुरु त्यांना केले, बाबासाहेबांनी गुरु त्यांना केले, बाबासाहेबांनी गुरु त्यांना केले. मौनाबाई पांडुरंग ओवाळ यांच्या 200 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. बुद्ध 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 कबीर महात्मा फुले, कबीर महात्मा फुले, कबीर महात्मा फुले, बाबासाहेबांनी गुरु हो त्यांना केले, बाबासाहेबांनी गुरु त्यांना केले. विनोद अंजलीनं दिलं प्रबोधन, विनोद अंजलीनं दिलं प्रबोधन. सर्व उपासका जमा झाली, सर्व उपासका जमा झाली. आली बुद्धाची जयंती, आली बुद्धाची जयंती आली, 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 बुद्धाची जयंती. बुद्ध तत्वामुळे जीवन जगतो खुले, बुद्ध तत्वामुळे जीवन जगतो खुले. आनंदोनी ही धरती गेली, आनंदोनी ही धरती गेली. आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची जयंती आली, बुद्धाची मच्छिंद ओवाडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद.
जयंती आली बुद्धाची जयंती आली बुद्धाची जयंती कोणाकोणाची इच्छा आहे की बुद्ध घ्यायला गेले पाहिजे हात वर करून सांगा मला. कोणाची इच्छा आहे बुद्ध घ्यायला गेले पाहिजे? बघा अंकुश भाऊ सगळ्यांची इच्छा आहे सर. बघा सगळ्यांची इच्छा आहे की बुद्ध घ्यायला गेले पाहिजे. तर अंकुश साहेब जर तुम्हाला बुद्ध घ्यायला न्यायचे असेल तर कोण कोण सपोर्ट करणार आहे त्यांना हात वर करून सांगा मला. करणारा 100%. मी सांगितलं मी शब्द देतो जर अंकुश सर ज्याही वेळेस त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते सर्व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे अंकुश हुवाडे सर, श्रीकांत हुवाडे, विठ्ठल वाघमारे आणि मनोहर हुवाडे या चारही कार्यकर्त्यांना सांगणं आहे जर खरंच बौद्ध गायला एक टूर काढा, बौद्ध गायला एक ट्रेनच बुक करून टाका. कशाला आमदार खासदाराची वाट बघायची आपण, आहे की नाही? आपल्याला काय गरज आहे आमदार कारण जिनके जरूरत है काम उनके बाजू में दम. तेवढा आम्ही खर्च नाही करू शकत का? म्हणून प्रत्येकापासून तिकीटचे पैसे घ्यायचे सर आणि याच्यासाठी एक ट्रेन बुक करा. मला सांगा तिथं राहण्याची व्यवस्था पुरी मी करतो. 1 रुपया देऊ नका तुम्ही, माझ्या खर्चानं करतो मी. इमानदारीने सांगतो पुऱ्याचा सगळ्याचा खर्च जर नाही केला तिथं राहण्याचा मला अधिकते काय म्हणा. पण बौद्ध गायला जा 3 महिन्याचा चिवर घेतला इमानदारीच्याने. जीवन समजलं जीवन म्हणजे काय. कारण आतापर्यंत जे जीवन जगत होतो ते असंच जगत होतो. पण 3 महिने जेव्हा काश्य वस्त्र परिधान केलं त्यानंतर खऱ्या जीवनाचा अर्थ समजला. म्हणून म्हणायचं आहे हज करने कोई मक्का मदीना जाते हैं. हज करने कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा करना चाहते हैं और जिसे सच्चे धर्म का एहसास हुआ प्रथमा वो लोग श्री बोध गया जाते हैं, वो लोग श्री बोध गया जाते बोध गया जाते. 3 महिन्याचा चिवर घेतला. खरंच जीवनाचं सत्य असत्य काय आहे जीवन हे समजलं की मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया, सब कुछ सुधर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया. अरे जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा माँ कसम तब से मेरा जीवन सुधर गया, तब से मेरा जीवन सुधर गया. जीवन सुधर गया. अशोक सम्राट कोणाकोणाला माहिती आहे का? हात वर करून सांगा मला. राजा अशोक सम्राट वाचत जा माय मावल्यांना, फार जरुरी आहे वाचणं. म्हणून म्हणायचं आहे की जैसे दिया बलिदान वैसे कोई दे नहीं सकता, नहीं सकता. जैसे दिया बलिदान वैसे कोई दे नहीं सकता और फैसला अपनी जिंदगी का ऐसे भला कोई ले नहीं सकता, ले नहीं सकता. फैसला अपनी जिंदगी का भला कोई ऐसा ले नहीं सकता. अरे योद्धा तो बहुत हुई इस धरती पर भाई दीपक, मगर अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर हो नहीं सकता, इस धरती पर हो नहीं सकता. इस धरती पर हो नहीं सकता. तुम्हाला माहित आहे बौद्धगयाचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे म्हणून 1 वर्षापासून भंतीजी तिथं 80वर बसले. कोणाकोणाला माहित आहे भंतीजी तिथं उपोषणावर बसले, 80वर बसले की आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे. पण सगळे तिथं नागोबासारखे फणा काढून बसलेले आहे. म्हणून म्हणायचं आहे चर्च कीर्तनांच्या तर गुरुद्वारा शिखांच्या ताब्यात, चर्च कीर्तनांच्या तर गुरुद्वारा शिखांच्या ताब्यात, हिंदू मंदिर हिंदूच्या तर मस्जिद मुसलमानाच्या ताब्यात. दादासाहेब विचारा जातीवाद्यांना बुद्ध गयेतील बुद्ध विहार बौद्धांच्या ऐवजी का आहे पंड्याच्या ताब्यात, का आहे पंड्याच्या ताब्यात. म्हणून काय म्हणायचं आहे चलायचंय ज्यांना ज्यांना माझ्यासोबत चलायचंय त्यांच्यासाठी एक गीत आहे माझं, लक्ष असू द्या. अरे छोड सारी मोह माया
चड्डी वेगळी ऐकून राहिली. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. कोण कोण येणार आहे बॅगा घेऊन माझ्यासोबत? कोण कोण येणार आहे बॅगा घेऊन? हात वर करा. का बगर कपड्याची आम काय का एका साड्यावर रान तिकडे बॅगा घ्यायचा ना अशा माझ्यासारख्या. कोण कोण येणार आहे बॅगा घेऊन? अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. काही असो टुंगू टुंगू पोट्टेले आवडले मला. एक नंबर पोट्टे. हे बा बाकी तुमच्या इच्छा बाया मठ माणसं मठ, फक्त डुंगू डुंगू पोट्टेले एन्जॉय व्हायला. एक नंबर पटला आपल्याला. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. महिला मंडळ येऊ का तिथं? वा कशा मुद्द्यासारख्या बसल्या तर तुम्हाला जागा करायला येऊ का तिथं? त्या मागच्या महिला मंडळ सगळ्याच्या सगळे हातवर करून डाड्या वाजवा. करा हातवर करा सगळे महिला मंडळ. पायतो होत्याची तिथं जाऊन एकीची. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. अरे छोड सारी मोह माया, अरे छोड सारी. कुठे तो मला उभं राहू दे. अरे तू उठ रे इथून. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. अरे घर से हम निकलते हैं, छोड़ सारी मोह माया. घर से हम निकलते हैं, छोड़ सारी मोह माया. घर से हम निकलते हैं, छोड़ सारी मोह माया. अरे छोड़ सारी मोह माया. इकडे माय उभी झाली इकडे. माय ये ना तू इकडे ना. ह्या मायला ह्या मायला. अरे छोड सारी मोह माया. माय माय मी बोलत आहो तुला. मी ये इकडे. माय साडी नेसतीवाली का नऊवारी वाल्या माया नाही काही तर नऊवारी वाल्या. नऊवारी नाही दिसत का माय तू? बर नऊवारी वाली माय नाही काही एखादी हातवर करा. नऊवारी वाली तुमच्या इकडे नऊवारी दिसत नाहीत का? ते साडी सारखेच नेसते लुगडे. हो कोण कोण नेसते? तुम्ही तर साड्यावाले आहात तुम्ही. तसेच हा दिसते. ह्या आहे नऊवारी वाली. ह्या आहे. तुम्ही नऊवारी वाली आहे ना? हा तुम्ही नऊवारी वाली आहात. तुम्ही नुसतं साड्याच घालता माय जेव्हा. या या तुम्ही नऊवारी घालता ना? या या अरे छोड सारी, अरे छोड सारी मोह माया. अरे घर से हम निकलते हैं. अरे छीने को हक अपना, छीने को हक अपना. जो बुद्ध गया माझ्या संग चालणार आहे ते हातवर करून टाळ्या वाजवा. अरे बुद्ध गया चलते अरे छोड़ सारी मोह माया. अरे बुद्ध गया चलते हैं. अंकुश सर आई होय म्हणून सांगलं मी आईला. माझ्या ऐकून आईला आई द्यायचा आहे मला. अरे छोड सारी तुम्ही पोरं देऊ शकता. मी पोरी नाही देऊ, पोरगी नाही देऊ शकत का? तबला बांध. कसं कसं नाही हे करत या. कार्यकर्त्यांना विनंती आहे माझी. या आईला साडी. आई या.
मैं भी वाले किसी हीरो से कम नहीं, किसी हीरो से कम नहीं। पाने का पानी डाली में, अरे मैं तो बुद्ध जोगन हूँ, बुद्ध के वो दीवाने, बुद्ध के ये दीवाने, अरे आग में भी जलते हैं। चलो चले साथ मिलकर, चलो चले साथ मिलकर, अरे घुसखोरों से लड़ना है। चलो चलो साथ मिलकर घुसखोरों से लड़ना है। चलो चलो साथ मिलकर, अरे चलो चले साथ मिलकर, घुसखोरों से लड़ना है। अरे एकता की ताकत से, एकता की ताकत से, अरे चक्का भी हिलते हैं। एकता की ताकत से चक्का मिलते हैं। एकता की ताकत से चक्का मिलते हैं। एकता की ताकत से कारण अरे भेट नाही कोणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर, अहो जगाच्या पाठीवर, अहो जगाच्या पाठीवर, कारण मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर, मनगटा शिवाजी महाराज आपले 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 डोक्यात आंबेडकर, अरे डोक्यात आंबेडकर, अहो डोक्यात आंबेडकर, डोक्यात आंबेडकर, अहो डोक्यात आंबेडकर, डोक्यात आंबेडकर, अहो डोक्यात आंबेडकर. शिवप्रतिमा पाहता येते, शिवप्रतिमा पाहता येते, छत्रशक्ती मंडळात, छत्रशक्ती मंडळात, छत्रशक्ती मंडळात, छत्रशक्ती मंडळात. भीम प्रतिमा पाहता उसडे, भीम प्रतिमा पाहता उसडे, भीम प्रतिमा पाहता उसडे, ज्ञानसागर मस्तकात, ज्ञानसागर मस्तकात, ज्ञानसागर मस्तकात, ज्ञानसागर मस्तकात. अरे जितीने बुद्धीने साहस करतो यशाचा किल्ला सर, जितीने बुद्धीने साहस करतो यशाचा किल्ला सर, अहो यशाचा किल्ला सर, अहो यशाचा किल्ला सर, कारण मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर, मनगटा शिवाजी महाराज आपले 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 डोक्यात आंबेडकर. अरे छोड़ सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया, घर से अब निकलते हैं, छोड़ सारी मोह माया, घर से निकलते हैं. छोड़ सारी मोह माया, घर से निकलते हैं. छोड़ सारी मोह माया. अब खुलता हर कतरा, अब खुलता हर कतरा, अरे बह जाए तो परवाह नहीं, अब खुलता हर कतरा, बह जाए तो परवाह नहीं, अब खुलता हर कतरा, बह जाए तो परवाह नहीं. देखो बुद्ध भूमि में, देखो बुद्ध भूमि में, अरे कैसे फंडे पलते हैं, देखो बुद्ध भूमि में ऐसे फंडे पलते हैं. देखो बुद्ध भूमि में ऐसे फंडे पलते हैं. शेवटचा शेवटचा गीत गाते त्यानंतर एक दोन मुकडे
कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार आहे. गीताचा शेवट गाते. अरे बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू, अरे साल गया अनशन में, विचार करा तुम्ही. खरंच फक्त गायला येता जा. 3 महिन्याचा चिवर घेतला, खरंच जीवन समजलं. 3 महिन्याचा चिवर घेतला, चिवरवर श्रीलंकेला गेले, जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवलेले आहे. त्या ठिकाणी गेले, तिथं ध्यान लावून बाहेर बसले. एक मोठे भंतीजी आले, माझ्याकडे बघितलं आणि दुसरे भंतीजी त्यांना म्हणत आहे की ये जो बैठी है ना, ये महाराष्ट्र की बहुत बड़ी आंबेडकरी मूवमेंट की गायिका है. इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. आणि त्या भंतीजीने मला आतमध्ये नेलं. अंकुश सर, आतमध्ये नेलं जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल 2500 वर्षापूर्वीचे दंत धातू ठेवलेले आहे. आतमध्ये नेलं जिथं फक्त दारातूनच दर्शन होते, कोणालाही बघू शकत नाही. जिथं भगवान बुद्धाचे दंत धातू काचाच्या टोपल्यामध्ये ठेवलेले होते. आणि तिथं नेऊन ते टोपलं मला उघडलं आणि ह्या डोळ्यांनी माझ्यासारख्या पामराला ते भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू या डोळ्यानं पाहायला मिळाले. माय मावल्यांनो, खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा ते दंत धातू बघितले, डोळ्यातून अश्रू वाहत होते. एकसारखे त्याच्याकडे बघत होते. भगवंता, मी असं कोणचं कुशल कर्म केलं रे, मी कोणतं असं पुण्य केलं रे की आज हा दिवस मला दाखवला. त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या पामराच्या डोक्यावर ठेवलं. माय मावल्यांनो, विचार करा तुम्ही. जो बुद्ध फॉलो करेल, बाबासाहेब फॉलो करेल, त्याला जीवनात कमी पडत नाही. आणि जो बाबासाहेबाला बेमान होईल, त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहत नाही. खरं सांगतो तुम्हाला. बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू, अरे साल गया अनशन में, बिलबिला रहे भिकू, साल गया अनशन में, बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू, साल गया अनशन में, मैं भी निकली तू भी निकल, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहाँ मिलते हैं, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहाँ मिलते हैं, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहाँ मिलते हैं, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहाँ मिलते हैं, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहाँ मिलते हैं, मैं भी निकली तू भी निकल, मैं भी निकली तू भी निकल, मैं भी निकली तू भी निकल. यानंतर 2-3 मुकडे सादर करणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार आहे. रमाईचा अंतरा मुखडा सादर करते. त्यानंतर एक मुखडा सादर करू, कार्यक्रमाला पूर्ण विराम देते. कोणा रमाईचा मुखडा गाऊ का? कोणाला वाटते रमाईचा अंतरा मुखडा गाऊ? कोणाला वाटतं तुमचा हात वर करा. कोणाला वाटते? अच्छा, रमाईचा अंतरा मुखडा सादर करते. लक्ष असू द्या. महिला मंडळ मागं बसल्या, 1 रुपया देऊन नाही राहिल्या, टाळ्याही वाजून राहिल्या, हसूनही नाही राहिल्या, है ना, लढूनही नाही राहिला. रडूनही नाही राहिल्या. काही तर करा. 4 पैकी 4 पैकी 1 तर करा. काही ना करत 10-10 रुपये तरी या इथं देऊ. उठून या. नाही तर टाळ्या तरी वाजवा. म्हणजे काय करणार नेमकं ते? टाळ्या वाजवता का? ठीक आहे, ते तरी करा. काही तर करा.
आवडीची रमाई आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. सर्व माझ्या मायमावल्या बसले आहे, माझे सर्व बांधव बसले आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी असं होते की आम खातो अमराईला विसरतो, दुधाची गोडी चाकतो आणि साईला विसरतो, बापाचं नाव घेतो मात्र आपल्या आईला विसरतो. कारण माय आणि बापाचा दोघांचाही दर्जा समान आहे, बरोबर की नाही? आईचा जेवढा दर्जा समान आहे, मोठा आहे, तेवढाच वडिलाचा सुद्धा मोठा आहे. म्हणून शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो. बाबासाहेब म्हणतात माता रमाईला, जेव्हा माता रमाई आजारी असतो, की शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू ना शकलो. रामू, तुझ्या जीवनाचे सुख कधी तुला देऊ ना शकलो. अगं धडपडलो तुझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस, पण मी माझ्या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ नाही शकलो. 2 पैशाचं कफन देऊ नाही शकलो. माझ्या बाळाला 2 पैशाचं 2 पैशाच कफन देऊ न शकलो. माता रमाई 27 मे 1935 मध्ये जेव्हा माता रमाईचं निधन झालं, तेव्हा बाबासाहेब माता रमाईची अंत्ययात्रा निघाली आणि वरळीच्या मशानभूमीत गेली. तिथे माता रमाईला चितेवर झोपवलं आणि बाबासाहेबाच्या हाती अग्नी दिली की साहेब तुम्ही माता रमाईला अग्नी द्या. जेव्हा बाबासाहेबाच्या हाती अग्नी आणि बाबासाहेब एकसारखं माता रमाईकडे बघत होते, सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या भावांनी, माझ्या मायबहिणींनी लक्ष द्यायचं आहे. जेव्हा बाबासाहेब एकसारखं रमाईकडे बघत होते, बघता बघता बाबासाहेब काय म्हणतात लक्ष असू द्या. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. अश्रूने भी म्हणाले अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले जिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी या माझ्या रामूला जिने जपले देखो कैसी आवाज आ रही हो क्लियर करो ना दादा जीने जप अरे वो बोलते बड़ो लेकिन तुमको समझ में आ रहा ना वहां पे उनकी तरफ मत देखो ना अच्छा लगे वो रखो ना जीने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी या माझ्या रामूला जीने जपले जाडू
सदा लपविले तिने अश्रूला कैसे जाडू मी या माझ्या रामूला सदा लपविले तिने अश्रूला कैसे जाडू मी या माझ्या रामूला सदा लपविले तिने अश्रूला कैसे जाडू मी या जराला. क्योंकि माँ कैसी होती है कि माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. जीने जपले हो माझ्या प्राणाला कैसे झाडू मी या माझ्या रामूला तिने जपले हो माझ्या प्राणाला कैसे जाडू मी या जराला. तिने जपले हो माझ्या शिक्षणासाठी मिळेल पैसा मलाच होई थोडा अरे कष्ट करून एकटी होई संसाराचा गाडा वरच्या वरची घरची खुशाली कडवी पत्रमधुनी चिंता आमची करू नका हो रहावे आनंदाने सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला कैसे जाडू मी या माझ्या रामूला नव्हती हो तिच्या जाडाला कैसे जाडू मी या जराला. सीमा नव्हती हो तिच्या जाडाला कैसे जाडू मी या जराला. तिच्या त्यागाला कैसे जाडू मी या जराला. सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला कैसे जाडू मी या माझ्या रामूला या माझ्या रामूला या माझ्या दोन मुखडे सादर करणार आहे, त्यानंतर कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार आहे. लक्ष असू द्या. डॉक्टर चंद्रमणी उमराडे यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद.
घरी जात ना वा घरी ज्याने घरी जायचं नाही ते टाळ्या तरी वाजवा, काहीतरी म्हणा तरी, काही मोमेंट तरी द्या. लेकरं मस्त आहे. हे डुंगू डुंगू पटले आपल्याला. लेकरं एक नंबर आहे. लेकरासाठी डुंगू डुंगू लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा. बाकीचे मठ 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 अरे हो तसे हम करते नहीं, बुरे काम करते नहीं. मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. जे बाबासाहेबांचे लेकर यार इथं हे सगळे बाकीचे जे मठ आहे ते येऊ नका, फक्त वाघासारखे या मस्त. ते बाकीचे सगळे मठ लोक या इकडे. अरे मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. महिला मंडळ कोणी आहे का तिथं? वाघिणी आहेत का भीमाच्या? वाघिणी असतील तर या. ज्या बकरीनी मेंढीनी अशा तिकडेच राहत्या. फक्त वाघिणी असतील तर या इकडे उठून. वाघिणी बाबासाहेबांच्या ज्या वाघिणी आहेत त्या, कारण खेड्याचा लई प्रॉब्लेम आहे.